मंडळी फाटकातून आत येतानाच सुभगा आणि शुभानं खिडकीतून मुलाला बघितलं. खूप उंच म्हणता येणार नाही अशी बेताची उंची, रंगही बराचसा साफ, नाकी डोळी पण ठीकठाक, अगदीच काही वाईट नाही. ताई, अगं हा काय तुला नकार देतोय? शुभा तिच्या कानाशी कुजबुजली. सुभगाच्या काळजाचा ठोकाच चुकला ते ऐकून. थोडी निराशाच झाली तिची. पुन्हा शुभा बारीक आवाजात बोलली, ताई, एकटाच आहे म्हणे तो. घरात त्रास द्यायला सासू नणंदा कोणीच नाही. खूप श्रीमंतही आहे. मग काय मज्जाच की एका माणसाची. श्रीमंत पतीची राणी, मग थाट तो काय पुसता? पुरे ग, असं म्हणत सुभगानं तिचा हात पकडला. त्या हाताची थरथर शुभाला जाणवली. नको ग शुभे असलं काही बोलूस. ताईच्या आवाजातला कंप आणि डोळ्यातलं पाणी खूप काही सांगून गेलं. नंतर मात्र शुभा काही बोलली नाही. ताईचा हात हातात घट्ट पकडून थोपटला आणि ताईला एकटीला सोडून आईला मदत करायला स्वयंपाकघरात पळाली. अचानक शुभी इतकी समजूतदार कशी झाली? आईने तर आवाजही दिला नव्हता तिला. नंतर तिच्यावर पडणाऱ्या जबाबदारीची तिला जाणीव झाली का काय? चहा पोहे वगैरेचा कार्यक्रम रीतसर पार पडल्यावर बाबांनी सुभगाला आवाज दिला. आई तिला न्यायला आली. सुभगाला नुसता घाम सुटला होता. छातीत खूप धडधडत होतं. पोरीची अवस्था आईच्या नजरेतून सुटणं शक्यच नव्हतं. आईने हलकेच तिच्या पाठीवरनं हात फिरवला आणि हळूच चल बेटा एवढंच म्हणाली. पण त्या शब्दांनी, त्या स्पर्शाने आणि आईच्या डोळ्यातल्या वत्सल आश्वस्त भावांनी तिला दिलासा मिळाला. थोडा धीर आला. आई पाठोपाठ ती मंद पावलं टाकत बाहेर आली. तिच्या येण्याची वर्दी केसात माळलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्यानं आधीच दिली. हलक्या आबोली रंगाची साडी, त्यावर आकाशी आणि पांढुरक्या रंगाच्या फुलांचं नाजूक प्रिंट, आबोली रंगाचं पोलकं, पाठीवर केसांचा लांब शेपटा, त्याच्यावर ताज्या मोगऱ्याचा गजरा, कानात डुलणारे नाजूकसे डूल तिच्या गोऱ्या रंगाला शोभून दिसत होते. गोबरेगा लाजेनं लाल झाले होते. घाबरी नजर वर होतच नव्हती. मूर्तिमंत लावण्य समोर उभं ठाकलं होतं. बाबांनी तिला असं साडीत वगैरे प्रथमच पाहिलं होतं, त्यामुळे तेच क्षणभर बघत राहिले. मग इतरांची काय कथा? सुभगाच्या त्या देखण्या सोज्वळ रूपानं सगळे प्रभावित झाले होते. कालच्यापेक्षाही फार सुंदर दिसतीये पोर, असा भाव काका काकूंच्या डोळ्यात उमटला. मुलगा आता वेड्यासारखा बघत राहिलेला होता. अचानक पसरलेली शांतता काकूनीच भंग केली. भाऊजी, काल शाळेच्या ड्रेसमध्ये होती ती हीच का हो मुलगी? खरं नाही वाटत हो, किती सुंदर दिसते आज. वहिनी, पोरीची दृष्ट काढून टाकावं लगेचच, माझीच नजर लागायची. काय भाऊजी, बरोबर आहे ना? सगळे हसले. तसा खोलीतला ताण थोडा कमी झाला. सुभगाची मान आणखीनच खाली झुकली. ते बाबांच्या लक्षात आलं. ये बाळा, ये, माझ्याजवळ बैस. अगं लाजतीयस काय? सगळी घरचीच मंडळी आहेत, दडपण घेऊ नकोस. सगळ्यांच्या हळूहळू गप्पा सुरू झाल्या. तशी फारशी मंडळी नव्हतीच आली. काका काकू, मुलगा आणि एक नातेवाईक. त्यांच्या गप्पा रंगल्या. सुभगाला तिथे बसणं नको वाटायला लागलं. खाली मान घालून ती अवघडून गेली होती. तिची चुळबुळ सुरू झाली, पण चटकन उठून आत जाताही येत नव्हतं. अधनंमधनं कोणीतरी तिला काहीतरी विचारत होतं आणि ती हळूवार आवाजात तर कधी मान हलवून उत्तरं देत होती. मुलगा मात्र काहीच बोलत नव्हता. मुकाबिका तर नाही आहे ना? तिने हळूच मान वर उचलून बघितलं तर तो तिच्याचकडे बघत बसला होता. नजर मिळताच तो हलकसा हसला. सुभगानं पटकन मान खाली घातली. काकूच्या ते लक्षात आलं. काय रे आनंद, काही विचारायचं आहे का तुला? त्यांनी मान हलवून नकार दिला. बघ रे बाबा, विचारायचं काही बोलायचं असेल तर बोलून घे आत्ताच, नंतर म्हणू नकोस मला बोलूही दिलं नाही म्हणून. पुन्हा सगळे हसले. तिची अवघडलेली अवस्था बघून मग काकूच म्हणाली, सुभगा, जा बेटा आत आता, बघ आई काय करते. पडत्या फळाची आज्ञा घेऊन सुभगा पटकन आत पळाली. तिचा जीव अगदी हायसा झाला.
आतल्या खोलीत खिडकीतून बाहेर नजर लावून सुभगा पलंगावर चुपचाप बसली होती. नजर बाहेर असली तरी डोक्यात नुसतं विचारांचं चक्र चालू होतं. जे होणार आहे त्याला पर्याय नव्हता. त्याचा निमूटपणे स्वीकार करणं एवढंच तिच्या हातात होतं. मुलगा तिला खूप आवडला किंवा ती त्याच्या प्रेमात पडली वगैरे काही नव्हतं. उंची बेताची, रंग गव्हाळ, सर्वसाधारणच आहे तो दिसायला, पण त्याचे डोळे मात्र मोठे आणि भेदक आहेत. त्याच्या हुशारीचं, कर्तृत्वाचं तेज त्यातून झळकत होतं. शिवाय एकुलता, श्रीमंत ही आईबाबांच्या दृष्टीनं जमेची बाजू. खरं तर सिनेमातल्यासारखा धाडधाड मोटरसायकल पळवणारा, गोरापान, उंचापुऱ्या वगैरे तिच्या स्वप्नातला राजकुमार नव्हता. खरं तर या सगळ्या गोष्टींवर विचार करायला, स्वप्नरंजन करायला तिला कधी वेळच मिळाला नव्हता. पण कधीतरी मैत्रिणी गमतीनं चिडवायच्या, सुभगाचं काय बाई, ती इतकी सुंदर, हुशार, तिला काय कोणीतरी देखणा राजकुमारच मिळणार, आमच्यासारखं थोडंच आहे तिचं. चला ग, उगाच काहीतरी बडबडू नका. हो का? मनातून तर अगदी गुदगुल्या होत असतील. उगाच नको सांगू. घोड्यावरून येणार आहे का कारमधनं येणार आहे तुझा तो देखणा राजकुमार, सांग तरी बाई. झालं का तुमचं सुरू? मी जातेच कशी इथून? सगळ्या खिदळायच्या याच्यावर. सुभगा उसना राग दाखवायची, पण कधीतरी तिच्याही मनात यायचं की खरंच कसा असेल तो. पण ते सगळं तेवढ्यापुरतं. पण हा चेहरा मात्र तिच्या राजकुमाराचा नक्कीच नव्हता. शुभाने पाठीवर हात ठेवता सुभगा दचकली. ताई, अगं कसला एवढा विचार करतीयस? तुला नाही आवडलं ना हे स्थळ? तसं असेल तर बाबांना सांगून टाक ना. ते काही तुला जबरदस्ती करणार नाहीत. मला पण खूप नाही आवडला तो, पण ठीक आहे, तुझ्यासमोर जरा डावाच वाटतोय. एखाद्या वेळी बाबाच नाही म्हणतील बघ, नको काळजी करू. सुभगाला नवल वाटलं. हे शुभी बोलतीये? ही कधी एवढी मोठी झाली? कालपर्यंत कशाला, अगदी आत्ता सकाळपर्यंत आई बाबा हिच्यावर दांडगाई करते म्हणून ओरडत होते, आता मात्र अगदी मोठ्या माणसासारखं बोलते. पण काही असू दे, या क्षणाला सुभगाला तिचा मोठा आधार वाटला. पटकन तिचा हात पकडून ती म्हणाली, खरंच असं होईल का ग शुभा? झालंच तर बरं होईल, पण घरचंही तुला ठाऊकच आहे. अगदी नाकारावं असंही हे स्थळ नाही आहे. पण मला पुढे शिकायचं आहे ग शुभा, लग्न नाही करायचं एवढ्यात. मला हे सगळं कसं थांबवावं ना काही सुचत नाही आहे. बाबा आत येताना दिसताच ती गप्प झाली. बाबांनी देवळाजवळून पंचांग घेतलं. स्वयंपाकघरात आईशी हळू आवाजात काही चर्चा केली आणि नंतर दोघेही बैठकीत गेले. बाबांच्या हातातलं पंचांग बघताच सुभगानं मनाची खुणबाट बांधली की आता तर याच्यातून अजिबात सुटका नाही. तिच्या डोळ्यातनं टिपं गळायला लागली. ती आनंदाची नक्कीच नव्हती. ताईची असहाय्यता शुभीलाही कळत होती. ती असती ताईच्या जागी तर तिने कुणाचं ऐकलंच नसतं, ठाम नकार दिला असता. हो, पण तिला कोणी विचारलं असतं तर ना. ताईला कोणी तिला पसंत आहे, पसंत नाही आहे काही विचारतच नाही आहेत. सगळे तिचा होकारच गृहीत धरतायत. ताईचे हात घट्ट धरून ती नुसतीच बाहेरचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या हातात काहीच नव्हतं. लग्न पक्क झालंच होतं. पुढच्या महिन्यातल्या 3ऱ्या आठवड्यातली तारीखही निघाली होती. अजून जवळजवळ 1.5 महिना होता लग्नाला. लग्न त्यांच्या गावी जाऊन करायचं होतं. त्यानिमित्ताने इकडच्या मंडळींना त्यांचं घरदार वगैरे बघता येणार होतं. सगळी तिकडची लग्नाची तयारी तीच मंडळी करणार होती. इकडे लग्न न करण्याचं आणखीन एक कारण म्हणजे मुलाची आजी अंथरुणावर होती. घरातली अशी ती आता एकटी, मग तिच्याशिवाय लग्न होणार कसं? ते बरोबर आलेले दुसरे काकाच सगळं बोलत होते. आप्पा दोन्हीकडून होते, त्यामुळे ते फारसं काही बोलत नव्हते. काका म्हणाले, हे बघा, लग्नाची सगळी तयारी आम्ही तिकडेच करू. तुम्ही एवढ्या लांबून काय काय आणणार हो? काय रे आनंद, बरोबर आहे ना? आनंदनं नुसती मान हलवली. देणं घेणं वगैरे काही नको आहे आम्हाला. मुलीला काय द्यायचं आहे तुम्हाला ते तुम्ही द्या. मानपानाचा प्रश्न नाही. कोणी रुसणार नाही बरं का. आणि काय रे आनंद, तुला काही सांगायचं आहे का?
ईश, दादा तो हो काय बोलणार. मोठ्या माणसांची बोलणी सुरूच राहिली होती कितीतरी वेळ. पण एवढ्या सगळ्या चर्चेत सुभगाला मुलगा पसंत आहे का नाही हे विचारावं असं कोणालाच वाटलं नव्हतं. बाबांनाही नाही. निदान आईने तरी विचारावं असं सुभगाला वाटलं, पण आईने सुद्धा विचारलं नाही. सगळ्यांनीच तिचा होकार गृहीत धरला होता आणि आता बोलून विरोध करून काही उपयोग नव्हता. ती मंडळी पूर्वतयारीनेच आली होती. सुभगाला त्यांनी बाहेर बोलवलं. कुंकू लावून तिच्या हातात एक भरजरी साडी, सुकामेव्याचा आणि पेढ्यांचा पुडा ठेवला. त्यातलाच एक पेढा साडी देताना काकूंनी तिला भरवला. रितसर वाकून तिने सगळ्यांना नमस्कार केला. सगळे आनंदात होते, पण त्या आनंदात सुभगाच्या चेहऱ्यावरचे भाव कुणालाच वाचावेसे वाटले नाहीत. वारंवार तिला न्याहाळणाऱ्या आनंदला सुद्धा नाही. मंडळी परत गेली ते सगळं ठरवून, सगळं पक्क करून. 12 वाजायला आले होते. सुभगानं आधी साडी बदलली, आपले घरचे कपडे घातले. तिचा उतरलेला चेहरा बघून आई म्हणाली, चला भूक लागली असेल ओ पोरेला. चल शुभा, पटपट तयारी कर. जेवण झालं की ताईला मैत्रिणींच्याकडे जायचं आहे. आवर लवकर. मी आले, अन्न गरम करते, सगळे एकत्र बसू जेवायला. सुभगाला आता मैत्रिणींकडे जायची ही इच्छा नव्हती. लेकीला भूक लागल्याचं फक्त आईला कळलं. मग बाकी तिच्या मनात चाललेली उलथापालथ नसेल कळली का तिला? काहीच लक्षात येत नसेल का तिच्या? का ती तसं दाखवत नाही आहे? तसंच असणार म्हणून तर सुभगाची नजर टाळून आई पटकन स्वयंपाकघरात शिरली. सुभगाचे डोळे पाण्याने भरून आले. कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून ती पटकन न्हाणीघरात शिरली. बाबा खूप आनंदात होते. जेवतानाही तेच जास्त बोलत होते. सारखं त्या मंडळींविषयी आणि लग्नाविषयी चर्चा सुरू होती. ताईची अवस्था शुभीला कळत होती, त्यामुळे नेहमीसारखी थट्टा मस्करी बडबड न करता ती मुकाटपणे जेवत होती. सुभगा पाण्याच्या घोटाबरोबर एक एक घास कशी तरी गिळत होती. काय तारडे, पोट भरलेलं दिसतंय आज आधीच, का जेवण जात नाही आहे? हसत हसत बाबांनी जरा गंमत केली. तोंडाला लावलेला पेला सुभगानं चटकन खाली ठेवला तरी ठसका लागलाच. बघ बघ बघ, आठवण काढतायत तिकडे सगळेजण आत्तापासून. काय हो पोरीची थट्टा करता? बघा किती जोरात ठसका लागला तिला. पाणी आलं डोळ्यात पोरीच्या. जा बेटा, झालं असेल तर तू जायची तयारी कर. मी आवरते हो मागचं सगळं, आधीच तुला उशीर झालाय. सुभगानं पटकन उठून हात धुतले आणि ती आतल्या खोलीत पलंगावर नुसती बसून राहिली. आत्ता यावेळी तिला कोणाशीच बोलायची इच्छा नव्हती, मैत्रिणींशी तर नाहीच नाही. झालं का ग तुझं आवरून? आईने बाहेरून आवाज दिला. झालं असेल तर जा हो तू. जाताना बाहेर खेळतायत त्यांना जरा आत पाठव, नाही तर खेळत बसतील दिवसभर. आई नको अगं, मी नाही जात आहे आत्ता. हातातलं काम सोडून आई सुभगाजवळ आली. तिचा रडवेला चेहरा, भरलेले डोळे बघून आईला भडभडून आलं. पटकन तिला पोटाशी धरून चुपचाप तिच्या पाठीवर, केसांवर हात फिरवत राहिली. बोलायला, समजवायला काही नव्हतंच. जे बोलायचं होतं ते आधी बोलून झालं होतं आणि समजूत तरी कुठल्या शब्दांनी घालायची? जिभेवरचे शब्द आत बंदिस्त झालेले असले तरी डोळ्यांना थोपवणं शक्य नव्हतं. पोरीचं मन त्यांनाही कळत होतं. आईच्या आसवांनी सुभगाचा खांदा भिजत होता. एवढा वेळ मोठ्या प्रयासानं दाबून ठेवलेला हुंदका सुभगाच्या तोंडून बाहेर पडला. एखाद्या कोकरासारखी ती आईला घट्ट बिलगली. कितीतरी वेळ तिचं तसंच मुसमुसणं सुरू होतं. आईचा हात तसाच पाठीवरून, डोक्यावरून फिरत होता. मायलेकींना एकमेकींच्या भावना त्या स्पर्शातून कळत होत्या, त्यासाठी शब्दाची गरजच उरलेली नव्हती. जरा वेळाने आईने तिचा चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीत धरून वर उचलला. बास बास आता आता नाही रडायचं सोने असं. तुला एवढ्यात लग्न करायचं नाही आहे, पुढे शिकायचं आहे, नोकरी करायची आहे, हे सगळं मला माहिती आहे ग, मला ते मान्यसुद्धा आहे. पण बेटा, बाकीचाही विचार करायलाच लागतो ना ग. अजून घराचे पैसे फिटले नाहीत, यांचा एकट्याचा पगार पुरेसा नाही, एवढा मोठा प्रपंच, त्यात ही महागाई.
मेळ घालणं कठीण होऊन जातं ग बेटा. थोडा विचार कर. चल, पुस ते डोळे. आई, अगं मीच एकटी जास्तीची झाली आहे का? सुभगाचा स्वर करुण होता, दुखावलेला होता. सुभगा, अगं अशी काय बोलतेस बेटा तू? बाबांनाही वाईट वाटेल ग हे ऐकून. तू जड नाही आहेस आम्हाला, पण त्यांनी तुझ्या भल्याचा विचार केलाय. एवढं चांगलं श्रीमंत स्थळ दाराशी चालत आलंय, निदान तुझं तरी कल्याण होईल. तुला सगळं काही मिळेल, तू सुखात राहशील, हाच विचार केला ग तुझ्या बाबांनी. नसतं चालं हे स्थळ तर पुढे कसं बसं निभावलं असतंच त्यांनी. लग्नाचा विचारसुद्धा आधी त्यांच्या मनात नव्हता, पण तुझ्या नशिबातच हे लिहिलं होतं. नाहीतर याच वेळी त्यांच्याकडे नेमकं का लग्न निघावं? मग ही सगळी मंडळी लग्नाला यावी, भेटायला म्हणून आपल्या घरी यावीत, आणि तेव्हाच तू त्यांच्या समोर यावीस. याला काय म्हणणार सांग? बाळा, थोडा विचार कर आणि असले भलते सलते विचार मनात आणू नकोस. तू आम्हाला नकोशी झाली आहेस म्हणून नाही काही आम्ही तुझं लग्न ठरवलं ग. तुझ्या आयुष्याचाच विचार केलाय आम्ही. मुलगा तुला पसंत नाही आहे का? मला तर तो चांगला स्मार्ट वाटला, हुशारसुद्धा आहे. आणि खरं सांगते, पुरुषाचं रूप बघायचं नसतं, बघायचं असतात ते त्याच्यातले गुण, त्याचं कर्तृत्व, आणि आजच्या जगात त्याच्याकडचा पैसासुद्धा. या कोणत्याच गोष्टीत आनंद कमी नाही हे तुला सुद्धा मान्य असेल, नाही का? शिवाय त्या घरी दुसरं कोणी नाही, म्हणजे सगळं तुझ्या हातात असणार आहे. तुला पुढे शिकायला कोण नाही म्हणणार आहे सांग? भास्कर बेटा, आता पुरेकर रडणं. उठ, जा, तयार हो, मैत्रिणी वाट बघत असतील. आई, नको ग, माझी नाही इच्छा तिथे जायची, आणि आता उशीरसुद्धा झालाय. हे बघ सुभगा, काहीही उशीर झालेला नाही आहे. तू खरंच जाऊन ये, म्हणजे मैत्रिणींशी बोलून तुलाही जरा बरं वाटेल. आणि तुला काय वाटतंय, तू गेली नाहीस तर त्या थडकतील ना इथे? तेही खरंच होतं. त्यापेक्षा आपण जावं हेच ठीक. सुभगा तयार होऊन गेली तर खरी, पण चेहऱ्यावरची उदासी काही तिला लपवता आली नाही, आणि तिने तसा प्रयत्नही केला नाही. मैत्रिणींनी आधी उशीर केला म्हणून तिला घेरलं, पण तिचा उदासपणा बघून त्यांना नवल वाटलं. त्यांनी विचारता सुभगानं सगळं त्यांना सांगितलं. सांगताना हुंदके आवरत नव्हते. ते सगळ्यांसाठीच हा खरं तर धक्का होता, अगदी अनपेक्षितपणे बसलेला. जरा वेळ सगळ्याच जणी गप्प झाल्या, पण हळूहळू त्यांनी तिची समजूत काढली. सुभगाच्या आईवडिलांशी बोलून लग्न थांबवायचं असा सगळ्यांनी सूर लावला. हे बघ सुभगा, तू काळजी करू नकोस. आम्ही सगळेजणी येतो तुझ्या घरी. काका काकूंची आम्ही समजूत घालू. ते नाही करणार मग असं, हो का नाही ग? चला आत्ता लगेच. नको ग. अगं, आईबाबांचा विचारही करायलाच लागेल ना मला. तुम्ही त्यांना काही म्हणावं म्हणून नाही बोलले मी. त्यांचं त्यांच्या परीने बरोबरच आहे ग. आणि मी माझं मन तुमच्याजवळ नाही तर कोणाकडे मोकळं करणार? सकाळपासूनच ना ते सगळं डाचत होतं ग मनात. म्हणजे सुभगा, लग्न करणार तू? नाही, नको ग, नको असला हा विचार करू. काळजी करू नका. नाही हा विचार ठरू देणार मी या लग्नाला. मी लग्नानंतर सुद्धा शिकणार आहे. अगं, असं नाही होत सुभगा. एकदा लग्न झालं ना की शिक्षण बिक्षण नाही होत. सुभगाने ठामपणे मान हलवली आणि म्हणाली, बघाच तुम्ही, मी दाखवीन ते शक्य करून. आता जर सुभगाचं दडपण थोडं कमी झालं होतं. चला, आता पिक्चर तर शक्य नाही आहे, पण बाकी मज्जा करू जरा वेळ. आता मात्र सगळ्यांचाच मूड खराब झाला होता, तरी पण मग बराच वेळ त्यांच्या गप्पा टप्पा, सुभगाला चिडवणं सुरू राहिलं होतं. पण त्यात तो उत्साह, ते चैतन्य नव्हतंच. संध्याकाळच्या आधीच मग साऱ्या जणी पांगल्या. लग्नाला फक्त घरचीच मंडळी जाणार होती. त्यात अगदी जवळचे असे 4-2 नातेवाईक असणार होते. लग्न इतक्या लांब, जायला यायलाच इतक्या मंडळींचा भरपूर खर्च येणार होता. शिवाय इतरही बाकी खर्च होते. त्यातल्या त्यात एक बरं होतं की समारंभ इनामदारांच्या घरातच, जवळच्या नातेवाईकांच्या समोर अगदी साधेपणानं होणार होता. बाबांनी जावयाला पोशाख, अंगठी आणि सुभगाला शकुनाच्या 5 साड्या, अंगठी, कानातलं आणि मणी मंगळसूत्र एवढं केलंच.
सगळे खूप उत्साहात होते. सगळी तयारी रीतीप्रमाणे जमेल तशी चालली होती. धाकटा मोहन आणि विभा तर फार खुश होते. एक तर याआधी त्यांनी कधी रेल्वेचा प्रवास केलेला नव्हता आणि तोही आता एवढ्या लांबचा. त्यामुळे दोघेही आनंदानं नवनवे बेत आखत होते. शुभाला मात्र ताईचं मौन खटकत होतं. तिचं ते जेवढ्याच तेवढं बोलणं, ती उदासी तिच्या लक्षात येत होती. तिचा सतत ताईबरोबर राहण्याचा प्रयत्न चाललेला असायचा. तिला बोलतं करायची, हसवायची एकही संधी ती सोडत नव्हती. एवढ्या लांबचा प्रवास सगळ्यांनाच कंटाळवाणा झाला. अंग नुसतं आंबून गेलं होतं. स्टेशनवर इनामदारांची मंडळी 2 गाड्या घेऊन आली होती. सारा प्रकार उलटाच चालला होता. दारात काकूनच सगळ्यांचं स्वागत केलं. मोठा सजवलेला सुंदर मंडप दारासमोर घातला होता. बाहेरून त्या मांडवामुळे लक्षात आलं नाही, पण आत गेल्यावर कळलं की बापरे, केवढा मोठा बंगला आहे. निदान खालच्या वरच्या मिळून 10-12 तरी खोल्या असतील. वरच्या मजल्यावरच्या खोल्या खास मुलींकडच्यांसाठी ठेवल्या होत्या. काल दुपारची निघालेली ही मंडळी आज संध्याकाळी येऊन पोहोचली होती. मुलंच काय, मोठी माणसंसुद्धा त्या प्रवासानं कंटाळून गेली होती. सुरुवातीला मुलांना खूप गंमत वाटली, पण नंतर मात्र मुलं कंटाळून गेली. तरी रात्री झोपेत वेळ गेला म्हणून तेवढं तरी बरं. पण सकाळ झाल्यापासनं केव्हा येणार गाव हे थोड्या थोड्या वेळानं विचारून मुलांनी अगदी भंडावून सोडलं. केव्हा एकदा गाडीतनं खाली उतरतोय असं झालं होतं त्यांना. आता मुक्कामावर पोहोचले, पण एवढा मोठा बंगला बघून सगळेच भांबावून गेले. आंघोळी करून जरा आडवं होण्याची सगळ्यांचीच इच्छा होती. सुभगाच्या काकूच सगळ्यांना घेऊन वर आल्या. त्यांना नाणीघर वगैरे सगळं दाखवलं. सगळ्या खोल्या मोकळ्या केलेल्या होत्या. खोल्यात भिंतीशी गाद्या घालून त्यावर स्वच्छ चादरी, उश्या वगैरे ठेवलेल्या होत्या. सामान ठेवायला कपाटं होती. एकंदरीत काय तर जय्यत तयारी होती. भाऊजी, तुम्ही सगळेजण आंघोळी करून घ्या, शीण निघून जाईल प्रवासाचा. खाली या मग सगळे, तोवर मी चहा फराळाचं बघते. या मग तुमचं आवरून खाली, मी होते पुढे. बड्या घरचं बडं काम ते. प्रत्येक खोलीला वेगळा संडास, नाणीघर. बाहेर कुठं आहे म्हणून शोधत भटकायला नको. मुलांना तर खूप गंमत वाटत होती. एक तर हे असलं त्याने कधी बघितलं नव्हतं. त्यामुळे गुळगुळीत टाईल, चकचकीत नळ, सगळ्या गोष्टी मुलांसाठी नवीनच होत्या. बराच वेळ मुलांनी उड्या मारून घेतल्या. 10-10 नळ सोडून बंद केले. मोठ्यांच्या आंघोळीहून ते तयार झाले तरी मुलांच्या आंघोळी काही आटोपल्या नव्हत्या. मग कोणीतरी आवाज चढून ओरडल्यावर मुलांनी आवर्त घेतलं. एवढ्या लांब प्रवासाचा शीण, ही सगळी शहरी सुख बघून दूर पळाला होता. सगळे अगदी भारावल्यासारखे झाले होते. मुलांनी पुन्हा हुंदडायला सुरुवात करताच त्यांना कोणीतरी दाटून गप्प बसवलं. मग सगळी मंडळी खाली आली. खाली दिवाणखान्यात टेबलवर चहा फराळाची सगळी तयारी झाली होती. सगळं कसं नीट नेटकं लावून ठेवलेलं. तो सगळा थाटमाट बघूनच सगळेजण भारावले. सुभगाला छातीवर दडपण आल्यासारखं झालं. लग्न घरच्या घरी असलं तरी अगदी थाटामाटात सागरसंगीत पार पडलं. नखशिखांत दागिन्यांनी मढलेली भरजरी साड्यांमधली सुभगा साक्षात लक्ष्मी वाटत होती. वारंवार डोळ्यावरचा आसवांचा पडदा दूर करून आईबाबा कौतुकानं तिला न्याहाळत होते, डोळ्यात साठवून घेत होते. सगळ्यांच्याच नजरेत कौतुक होतं. आलेल्या सुभगाच्या सगळ्याच नातेवाईकांना तिच्या भाग्याचं कौतुक वाटत होतं, पण थोडी असूयेची किनारसुद्धा त्यामध्ये दडलेली होती. सगळ्यांच्या बोलण्याचा विषयही सारखा तोच होता. मुलाकडची मंडळी सुनेच्या सौंदर्यावर, सोज्वळतेवर खूपच खुश होती. आज्जे सासूबाईंच्या आनंदाला आणि कौतुकाला काही तोडच नव्हती. नाचसुनेला बघून आलेलं दुखणं विसरून त्या समारंभात जमेल तसा आणि जमेल तेवढा भाग घेत होत्या. लक्ष्मीपूजनानंतर हातावर साखर ठेवताना त्यांनी आपल्या गळ्यातली मोहनमाळ काढली, सुभगाच्या गळ्यात घातली, तोंड भरून आशीर्वाद देत कांशेलावर बोटं मोडली. मुलगा आणि सुनेच्या आठवणींनी त्यांचे डोळे सारखे भरून येत होते. एकंदरीत काय तर लग्न खूप थाटामाटात पार पडलं. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा झाली. तिसऱ्या दिवशी लेक जावयाला घेऊन वऱ्हाड परतीला लागलं. आनंदने फक्त 8 दिवस सुट्टी घेतली होती. त्यातले 3 दिवस तर लग्नातच गेले, 4 दिवस जाण्या येण्यात. त्यामुळे 1 दिवस थांबून मांडव परतणी उरकून लगेचच ती दोघं परतली.
सरलाबाई दुपारचा चहा घेऊन आल्या त्यावेळी सुभगाताई मनाशी हसत होत्या. सरलाबाईंच्या मनात आलं, हातात पुस्तक नाही मग या का हसतायत. त्यांनी विचारलं, काय झालं बाई? अगं बाई काही नाही, जुन्या आठवणीत रमले होते. मजा वाटते ग त्याची, गंमत. हो, आत्ता गंमत वाटतेय, पण तेव्हा? सुभगाताईंना आत्ताही त्याचं वाईट वाटत होतं. अगदी नाटकातल्यासारखं त्यांचं लग्न झालं होतं. नाखुशीने आनंद मांडव परतणीला आले होते. त्यांच्या कामाचा खोळंबा झाला होता. खरं तर 4 दिवस आणखीन माहेरी राहायची. मैत्रिणींशी, आईशी, शुभीशी खूप गप्पा मारायची. त्यांच्यासोबतही 4 दिवस घालवायची सुभगाला खूप इच्छा होती. पण आता तिच्या इच्छेचा काही प्रश्नच नव्हता. आनंदला तेवढा वेळ नव्हता आणि सोडायला जाणं बाबांना परवडणारं नव्हतं. तेव्हापासून मन मारायची सवयच लागली. नवीन लग्न झालं आहे तरी कुठे फिरायला जाणं नाही का नाटक सिनेमा नाही. आनंदला फक्त एकच व्यसन होतं, ते म्हणजे काम आणि त्याचा बिझनेस. बायकोला काही मन बिन असतं, तिला इच्छा असतात, तिच्या काही आवडी असतात, हे त्याच्या गावीही नव्हतं. असा कसा हा आनंद? श्रोते हो, हा होता 3रा भाग रेखा खराबे लिखित वादळ या कादंबरीचा 4था भाग. उद्या ऐकूयात. तोपर्यंत नमस्कार.